गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा दिवस होता। दुपारी 2 वाजण्याची वेळ होती। अमरावती जिल्ह्यातील सिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी महेंद्र गवई यांना माहिती मिळाली की ब्राह्मणवाडा रोडवर हनुमान मंदिरापुढील पुलाखाली एका स्त्रीचा मुंडके नसलेला मृतदेह पडला आहे। घटनेचे गांभीर्य पाहता गवई यांनी पोलीस स्टेशनमधील ड्युटी ऑफिसर आणि इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। शिरसगाव कसबा ते ब्राह्मणवाडा थडी रोडवरील श्रीधर ताजने यांच्या शेताजवळील बगाडीच्या नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत चादरीमध्ये बांधून टाकल्याचे दिसत होते। मृतदेहाचे बारकाईने पाहणी केली असता मृतदेहाचे हातपाय आणि डोके राखाडी ब्लँकेट टाकून त्याला निळ्या रंगाची कापडी पट्टीने कमरेजवळ बांधले होते। कमरेचा भाग खुला व कुजलेला होता। मैताच्या अंगामध्ये पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचा ब्लाऊज, गुलाबी रंगाचा पेटीकोट व दोन्ही हातामध्ये दोन दोन हिरव्या बांगड्या घातलेल्या दिसत होत्या। उजव्या हातावर समोरील भागात एम दुर्गा आणि मागील भागात अनिल असे गोंदलेले दिसत होते। मृतक महिलेच्या गळ्यातील गुलाबी रंगाचा रुमाल स्कार्फने गळ्याला गुंडाळून गळफास दिल्याचे दिसून येत होते। मृतकाचा चेहरा कुजल्यामुळे ओळखता येत नव्हता। मृतकाचे अंदाजे वय 25 ते 30 वर्षे वाटत होते। ठाणेदार गवई यांनी वरिष्ठांना कल्पना देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला। काही वेळात घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी पोहोचले। बघ्यांची तोबा गर्दी झाली होती। अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह नाल्यात टाकल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती। शिरसगाव कसबा पोलिसांनी अज्ञात महिलेच्या खून प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। मृतदेह कुजलेला असल्याने चेहरा ओळखू येत नव्हता। मात्र हातावरील एम दुर्गा आणि दुसऱ्या बाजूने अनिल गोंदवलेल्या हाताचा फोटो शोधपत्रिकेत टाकून जिल्हा व जिल्ह्याबाहेर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। तसेच जिल्ह्यात व लगतच्या भागात या वर्णनाची महिला बेपत्ता आहे का याचा शोध घेण्यात आला। त्यावेळी एक दुर्गा नावाची महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान परतवाडा येथील एका यूट्यूब चॅनलवर सदर बेपत्ता महिलेविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या चॅनलच्या संपादकास एक कॉल आल्याने त्याने स्थानिक गुन्हे शाखेस कळवल्यामुळे कॉल आलेल्या व्यक्तीचा नंबर पोलिसांनी घेतला आणि त्या व्यक्तीला कॉल करून बोलावून घेतले। तो आल्यानंतर त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की माझी बहीण दुर्गा श्रोती ही बेपत्ता असून तिच्या हातावर एम दुर्गा आणि अनिल असे गोंदलेले आहे। आता पोलिसांचे काम काहीसे हलके झाले होते। त्या व्यक्तीला बेपत्ता दुर्गाविषयी अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले दुर्गाचे लग्न 2008 मध्ये अचलपूर येथील विशाल श्रोतीसोबत झाला होता। मात्र ती नवऱ्यासोबत न पटल्याने 3 वर्षापासून आमच्या गावातील तिचा प्रियकर अनिल जांभेकर याच्यासोबत परतवाडा येथे टिंबर मार्केट जवळ राहत होती। आता पोलिसांनी अनिल जांभेकरचा नंबर मिळवला आणि आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक माहिती काढली तेव्हा अनिल जांभेकर हा घटनास्थळाजवळ होता याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। त्याला तातडीने हालचाल करून गळंकी गावात जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता। मात्र पोलिसांच्या बाजीरावचा प्रसाद मिळताच त्याने एक धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली। ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। अनिल जांभेकर याने दुर्गाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। दुर्गाचे लग्न विशाल श्रोती याच्यासोबत 2009 मध्ये झाले होते। अगदी कवळ्या वयात दुर्गाचे लग्न झाले आणि ती संसारात रमली। 17-18 वर्ष असतानाच ती नांदायला गेली होती। तिला नवऱ्याचे सुख मिळत होते। सुरुवातीचे दिवस मौज मजेत गेले होते। दोघे नवरा बायको जवानीचा आनंद घेत होते आणि निसर्ग आपले काम चोख बजावत होता। या दाम्पत्याला 2 अपत्ये झाली। संसाराचा व्याप वाढत होता, खणाडी तोंडे वाढत होती। तशी जबाबदारी वाढली तसे संसारात तणाव वाढू लागला। विशाल दिवस रात्र राबत होता, संसाराचा गाडा ओढत होता, तर दुर्गा घरात बसून कंटाळत होती। भरभरून शरीर सुख भोगलेल्या दुर्गाला आता एकटेपणा जाणवू लागला होता। तिचा नवरा कामाच्या व्यापात अडकला होता, त्यामुळे तो पुरेसा वेळ देत नाही, सुख देत नाही अशी दुर्गाची भावना झाली।
त्यातून तिची चिडचिड वाढली, दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. अखेर 3 वर्षापूर्वी दोन्ही मुले नवऱ्याजवळ ठेवून तिने नवऱ्याचे घर सोडले. ती आपल्या माहेरी गळंकी येथे येऊन राहू लागली. 2 मुलांची आई असली तरी ती काही वयाने फार मोठी नव्हती. अवघी 30 पार केलेल्या दुर्गाचे रूप कोणालाही भुरळ घालेल असे होते. त्यातच नवरा सोडून आल्याने काही जणांची नजर तिच्यावर पडली होती. तिलाही पुरुषांची सोबत हवी होती. याच दरम्यान ती गावातील अनिल जांभेकर याच्या संपर्कात आली. वास्तविक अनिल याच्यावर दुर्गाचे लांबपणापासून प्रेम होते. मात्र नाईलाजाने तिला दुसऱ्याशी लग्न करावे लागले होते. ती कोणालाही मनातले सांगू शकली नाही. तिचं लग्न झाल्यानंतर अनिलचे लग्न झाले. त्यालाही 2 मुले होती. पण आता दुर्गाने नवऱ्याला सोडून गावात राहायला आली आणि अनिलचा जीव तिच्याकडे ओढला गेला. लहानपणीचे प्रेम उफाळून आले आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही गाव सोडून जवळच असलेल्या परतवाडा येथील टिंबर मार्केटजवळ खोली करून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अनिल मिस्त्री काम करायचा तर दुर्गा बचत गटाची कामे करायची. दोघांनी प्रेमाचा संसार थाटला होता. दोघांनाही प्रेम मिळाल्याने ते सुखात जगत होते. पण अनिल कधी कधी गावात बायको व मुलांकडे येत होता. त्याला खर्चाला पैसे देऊन कर्तव्य निभावत होता. 3 वर्षाचा कालखंड लोटला होता. अलीकडे दुर्गा आणि अनिल या दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले. कारण काही असो, वाद होतच होता. त्यातच दुर्गा अनिलकडे महिन्याला 10 ते 15 हजार रुपये मागत होती. तसेच त्याच्या बायकोला आणि मुलांच्या भेटीला त्याला जाऊ देत नव्हती. तो बायको मुलांना भेटतो, त्यांना पैसे देतो या कारणावरून ती अनिल बरोबर वाद घालत होती. हा वाद दिवसेंदिवस वाढतच गेला. आता अनिल चांगलाच कंटाळा होता. त्याला दुर्गापासून सुटका हवी होती. मात्र दुर्गाला संपवल्याशिवाय सुटका होणार नाही हे त्याला माहीत होते. त्याच्या मनात तिला ठार मारण्याचे विचार येऊ लागले. अखेर तो दुर्दैवी दिवस उगवलाच. दिनांक 4 जुलै रोजी संध्याकाळी त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. नेहमीप्रमाणे पैसे देत नाही, बायको मुलांना भेटायला जातो हेच कारण होते. दुर्गा बडबड करत होती. तो दारूच्या नशेत होता. तोही तिला शिवाय देत तिच्या अंगावर धावून गेला. तीही त्याला प्रत्युत्तर देतच होती. त्याने तिला मारहाण केली तसा तिनेही त्याचा गळा आवळला. तो गांगरला. त्याने माघार घेतली. तिने त्याला मारहाण केली आणि शिव्या देत बसली. काही वेळातच तिची झोप लागली. पण अनिल हा जागाच होता. तिने गळा दाबल्याचे त्याच्या मनाला लागले होते. ती आपल्याला मारून टाकेल. याआधी आपणच तिला मारावे असा विचार तो आता करू लागला होता. मध्यरात्र उलटून गेली होती. तो उठून दबक्या पावलांनी तिच्याजवळ गेला आणि मागचा पुढचा विचार न करता त्याने रुमालाने तिचा गळा आवळला. तिला जाग आली. ती तडफडू लागली. पण त्याने पकड सैल केली नाही. काही वेळातच ती थंड पडली. तिचा जीव गेला. ती ठार झाल्याचे लक्षात येताच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हालचाली सुरू केल्या. त्याने त्याचा मित्र अनिल उर्फ संदीप सावल्या नागले याला बोलावून घेतले. तो येईपर्यंत मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून ठेवला. अनिल येताच त्याच्या मोटारसायकलवर मृतदेह ठेवून ते बाहेर पडले. तेव्हा रात्रीचे 3 वाजून गेले होते. रात्रीच्या काळोखात ते 15 किलोमीटर दूर ब्राह्मणवाडा परिसरात पोहोचले. तिथे पुलाखाली कुणी जात नाही अशा ठिकाणी मृतदेह टाकून ते दोघे पसार झाले. जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात तो फिरत होता. पण गुन्हा कधीच लपत नाही. पोलिसांना तिचा मृतदेह सापडला आणि त्याची माहिती पोलिसांना भेटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता तो उडवाउडीचे उत्तरे देत होता. मात्र पोलिसांच्या बाजीरावचा प्रसाद मिळताच त्याने सर्व काही सांगितले. आपणच दुर्गाचा गळा दाबून खून करून एका मित्राच्या मदतीने मृतदेह नाल्यात टाकल्याचे कबूल केले. त्यामुळे नाल्यात ब्लँकेटमध्ये गुंडाळून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला 24 तासात जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी केल्याने पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.